हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. शंका समाधान एक. नशीब आणि नियती यात फरक काय आहे? भविष्य सांगता येते का? भविष्यावर किती विश्वास ठेवावा? साधिका सम्राज्ञीताई मेहेंदळे. योगदास. नशीब. सर्वसाधारणपणे आपला जन्म आपल्या संचितानुसार होतो. अर्थातच जे मुक्तात्मे आहेत त्यांचा याला अपवाद आहे. संचित म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचे तर गतजन्मींच्या अतृप्त इच्छा, कामना, वासना त्या त्यावेळी देह मृत झाल्यामुळे तो सोडताना आपल्याला अंशात्म्याला लपेटतात आणि यामुळे आपल्याला अंशात्म्याला यमधर्मानुसार पुनर्जन्म घ्यावा लागतो. अशा या आपल्याला अंशात्म्याला ज्या अतृप्त इच्छा, कामना, वासना लपेटून आपल्याबरोबर अंशात्म्याबरोबर पुनर्जन्मात येतात त्या म्हणजे आपले सद्य आयुष्याचे गत संचित असते. या अशा संचिताचे उपभोग या जन्मी घेऊन त्याचे सुखदुःख उपभोगून ते संपवून आपल्याला मुक्ती प्राप्त होते. हे संचित आपल्याला सर्वसामान्यपणे चुकविता येत नाही, ते उपभोगावेच लागते. येथे सर्वसामान्यपणे म्हणायचे कारण असे की यावर अध्यात्म योग साधना, सत्संग हा उपाय आहे आणि हाच एकमेव उपाय आहे. या योगे आपण संचित प्रत्यक्ष न उपभोगता ते संपते आणि त्यापासून आपण मुक्त होतो. संचित याला नशीब, भोग, प्रारब्ध, दैव इत्यादी असे अन्य शब्द वापरले जातात. आपल्या आयुष्यात हे सर्व घडणार अशीच आपली भावना असते. यामुळे आपल्या नशिबात असलेले चुकत नाही असे आपण म्हणतो. चांगले घडल्यास नशीब बलवत्तर आणि वाईट घडल्यास नशीब फुटके असे आपण म्हणतो. याचा अर्थ जे जे घडते त्याला आपले नशीब, संचित, भोग, प्रारब्ध, दैव जबाबदार आहे अशी आपण आपली समजूत करून घेतो. यामुळे अनेक वेळा आपण मुरदाड, निष्क्रिय बनतो आणि नैराश्याने आयुष्य ढकलत असल्यासारखे जगत असतो. असे जरी असले तरी प्रत्येक वेळी नशीब हे संचितच असेल असे नाही. कारण सद्य या जन्मींचेही नशीब असते. या जन्मीही रिपूंच्या आहारी जाऊन ते अतृप्त राहिल्यास संचित वाढू शकते. या जन्मींचे म्हणूनही आयुष्य असते. आपण संपूर्ण आयुष्य गतसंचितच संपविण्यासाठी जगतो असे नाही. नियती. आपल्याला भौतिक आयुष्य तसेच आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी जे जे आवश्यक असते ते सर्व नैसर्गिकपणे उपलब्ध होत असते. याच देही आणि याच जन्मी गतसंचित संपविण्यासाठी, नवीन संचित निर्माण होऊ न देण्यासाठी, तसेच मुक्त होण्यासाठी असे जे जे आवश्यक असते ते आपल्याला नैसर्गिकपणे उपलब्ध होत असते. हे असे उपलब्ध होणे याला नियती असे म्हटले जाते. नियतीला आपण याच देही आणि याच जन्मी मुक्त व्हायला हवे असते. आपण मुक्तपणे जीवन जगत साक्षी राहून या सृष्टीचा आस्वाद घ्यावा यासाठी नियती आपल्याला मदत करत असते. कारण केवळ त्यासाठीच आपण यथायोग्य असा पुनर्जन्म घेतलेला असतो. तथापि नियती निपक्ष असते, साक्षी असते. नियती जे काही उपलब्ध करून देते त्याचा उपयोग कसा करायचा हे नियती आपल्यावर सोडून देते. यासाठी ती आपल्यावर सक्ती करत नाही. आपल्या प्रत्येक कृतीला आत्मप्रेरणा प्रसूत होत असतात त्या अर्थातच आपल्याकडून आत्माचरण व्हावे यासाठी असतात. नियती या आत्मप्रेरणा आपण कृती करायच्या आधी आपल्याला देत असते. त्या योगे आपण वेळी सावध व्हावे आणि आपल्या हातून प्रमाद होऊ नयेत अशी नियतीची अपेक्षा असते. या दोन प्रकारच्या असतात. एक, आपले गतसंचित संपविण्यासाठी आणि दुसरी, आपले सद्य जीवन नवीन संचित निर्माण न होता आनंदात व्यतीत व्हावे यासाठी.
अशा प्रकारे आपली मुक्तीची यात्रा सुरू व्हावी आणि सुरूच राहावी यासाठी नियती आपल्याला 2 मार्गाने या आत्मप्रेरणांची जाणीव करून देत असते. 1. नियती आपल्या मनाला आणि बुद्धीला चुचकारून आपली द्विधा मनस्थिती करते. यामुळे जर आपण आत्मप्रेरणेप्रमाणे आचरण करणार नसू तर अशी द्विधा मनस्थिती आपल्याला आपण करत असलेल्या कृतीचा पुनर्विचार करायला, आपली कृती पुन्हा एकदा तपासून पाहायला भाग पाडते किंवा निदान तशी संधी तरी उपलब्ध करते. 2. नियती कोणा अन्य माध्यमामधून आपल्याला सावध करते. यामुळे आपण आपल्या कृतीवर पुन्हा एकदा विचार करू शकतो, निदान त्यासाठी उद्युक्त तरी होतो. यायोगे जर आपण आत्मचरणाने वर्तन करणार नसू तर आपल्याला त्यात सुधारणा करायला संधी उपलब्ध होते. तथापि जर आपण आत्माचरणानेच वर्तन करत असू तर नियती आपल्याला अंतःप्रेरणा देऊन प्रोत्साहित करते. हे भले, शाब्बास याची भावना आपल्याला आतून होते आणि आपण असे कृत्य करायला उत्साहाने उद्युक्त होतो. नशीब, नियती, फरक. प्रश्नामध्ये नशीब आणि नियती यामध्ये फरक काय असे विचारले आहे. वरील निरूपणाच्या आधारे हा फरक आपण येथे अधोरेखित करू. संचित आपल्याला प्रत्यक्ष उपभोगूनच संपवावे लागते, याला पर्याय नाही. ते उपभोगूनच शांत होते तरच मुक्ती प्राप्त होते. आपण नशीब चुकवू शकत नाही. जे नशिबाने घडणारे असते ते घडतेच. नियती आपल्याला जे जे नैसर्गिकपणे उपलब्ध करून देते ते ते उपभोगण्याची आपल्यावर सक्ती नाही. या बाबतीत आपल्याला संपूर्णपणे मोकळीक आहे. नियती सदा साक्षी आहे. नशीब एक पाती आहे. ते चाकूसारखे आहे. त्याने आपल्याला सुख किंवा दुःख होते आणि ते उपभोगून आपण संचितापासून मुक्त होतो. उदाहरणार्थ, आपण चाकूने भाजी चिरून ती खाऊन त्याचे सौख्य उपभोगतो आणि भाजी खाणे या संचितापासून मोकळे होतो. किंवा चाकूने आपल्याच हाताला जखमा होऊन त्याचे दुःख उपभोगतो आणि त्या जखम होण्याच्या संचितापासून मोकळे होतो. तथापि नियती दुधारी शस्त्र आहे. ती चाकूने भाजी कापणे, सुख होणे किंवा हाताला जखम करून घेणे, दुःख होणे असे संचित संपविण्यासाठी आपल्याला दोन्हीही उपलब्ध करून देते आणि याचबरोबर ती असे सुख दुःख दोन्हीही न होता अध्यात्म योग साधना करण्यासाठी, सुखदुःखातीत होऊन कैवल्यानंदी होण्यासाठी आवश्यक तेही उपलब्ध करून देते. आपण काय करत आहोत याच्याशी नियतीला काहीही कर्तव्य नसते. ती साक्षी असते. यात विशेष असे की यापैकी आपण कशाचाही वापर न करता काहीतरी तिसरेच केले तरीही नियती त्याला साक्षी राहते. नशीब आपल्याला नियतीने जे काही उपलब्ध करून दिलेले आहे त्यामधून संचिताप्रमाणे सुख किंवा दुःख असे जे काही असेल त्यासाठी उद्युक्त करते. परंतु नियती आपल्याला नशिबापासूनही मोकळे करण्यासाठी आत्मप्रेरणा पोहोचवत असते. नशीब बदलून सुखदुःखापासून त्या पलीकडे कैवल्यानंदात जाण्यासाठी नियती आपल्याला मार्गदर्शन करत असते. अशा वेळी आपण काय करावे हा सर्वस्वी आपला प्रश्न असतो. नियती सुखदुःखातीत आनंदाचा मार्ग सुचविते आणि साक्षी राहते. नशीब आपल्याला फक्त एक मार्गी सुख किंवा दुःख उपभोगून संचित संपविण्यासाठी मार्गदर्शन करते. यामुळे नशीब देहाच्या म्हणजे मन, बुद्धी, स्मृती यांच्या सन्निध असते. नियती आपल्याला नशिबाप्रमाणे जे पाहिजे ते उपलब्ध करून देते आणि शिवाय नशीब बदलण्यासाठीही उपाययोजना करून देते. तथापि या सर्वाला ती साक्षी राहते. यामुळे नियती आत्मसन्निध असते. नशीब आपल्याला फक्त गतसंचितापासून मोकळे करते. आपण जेथे असतो तेथेच भौतिकात असतो. येथे नवीन संचितात अडकण्याची शक्यता तशीच राहते. नियती आपल्याला नशिबापासून मोकळे करते, शिवाय संचित निर्माण होण्यापासूनही मोकळे करते. या योगे आपली भौतिकापासून सुटका होते आणि आपण मुक्तीचे यात्रेकरू होतो.
नशिबाप्रमाणे जगल्यास आपण आयुष्य जगत असतो, सतत भौतिकात गटांगळ्या खात असतो, कायम जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहतो. नियतीप्रमाणे जगल्यास आपण जीवन जगत असतो, या योगे आपण भौतिकात देहधर्मापुरते राहून सदा या सृष्टीला साक्षी राहतो आणि येथील विश्वलीला अनुभवितो. आपण आत्मयात्रेकरू होतो. नशिबाप्रमाणे आपण जगलो तर आपले गतसंचित संपेलच असे नाही आणि तसेच नवीन संचितात भर या सद्यजन्मी होणार नाही असेही नाही. परंतु जर आपण नियतीप्रमाणे वर्तन केले तर आपले गतसंचित तर संपुष्टात येतेच, शिवाय या सद्यजन्मी नवीन संचित निर्माण होत नाही. या योगे आपण संचिताच्या दुष्ट चक्रामधून सुटून मुक्तीचे यात्रेकरू होतो. भविष्य संचित याला नशीब, नियती, भोग, प्रारब्ध, दैव इत्यादी अन्य शब्द वापरले जातात. आपल्या आयुष्यात हे सर्व घडणार अशीच आपली भावना असते. नशीब, नियती, भोग, प्रारब्ध, दैव यामुळे आपल्या भावी आयुष्यात काय काय घडणार आहे हे सर्व आपल्या ललाटी लिहिलेले असते, अशीही आपली समजूत आहे. हे असे आपल्या भावी आयुष्यात काय काय घडणार आहे ते भविष्यवेत्ते आपल्याला ते घडण्याआधीच आत्ताच वर्तमान काळात सांगू शकतात, अशीही समजूत आहे. यालाच भविष्य सांगणे असे आपण म्हणतो. जगात प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात भविष्यामध्ये काय काय घडणार आहे याची आत्यंतिक टोकाला उत्सुकता असते. याला कोणीही अपवाद नाही. उत्सुकता ही मानसिकता आहे, कारण हे असे अगोदरच समजणे आपल्यासाठी अशक्य असते. कोणी कितीही विद्वान असला, शिकलेला असला, हरहुन्नरी असला तरीही तो भावी काळात काय होणार आहे याचा अंदाजही करू शकत नाही. कारण जग प्रतिक्षणी बदलत असते आणि त्यासाठी कोणीही तुम्हा आम्हाला काहीही विचारत नाही. सर्व काही घडल्यावर आपल्याला समजते की झाले, होऊन गेले. यामुळे जर कोणी असे म्हणाला की मी आपल्याला आपले भविष्य सांगतो तर स्वाभाविकच आपले कुतूहल जागे होते. ते काय आहे हे ऐकायला आपण उत्सुक होतो. वर्तमानपत्र वाचणारा प्रत्येकजण मग भविष्यावर विश्वास नसणाराही हळूच त्या दिवशीचे स्वतःचे भविष्य वाचून घेतोच घेतो. प्रश्न विचारला आहे की भविष्य सांगता येते का? भविष्यावर किती विश्वास ठेवावा? साधारणपणे भविष्य 3 प्रकारे सांगितले जाते. 1 ललाटी पाहून, 2 हस्तरेखा पाहून आणि 3 जन्मपत्रिका पाहून. पहिला प्रकार ललाटी पाहून सांगणाऱ्यांचा आहे. आपल्या ललाटी काय लिहिले आहे ते वाचणारा भविष्यवेत्ता आपल्यासमोर बसतो आणि आपल्या कपाळाकडे आपल्याकडे पाहतो आणि भविष्य सांगायला सुरुवात करतो. याला काहीही शास्त्र नाही की काहीही कसला आधार नाही. तो त्यावेळी त्याला जे पाहिजे, जे सुचेल तसे सांगत जातो. अशावेळी मधून तो आपल्याला काही सूचना देत असतो, त्यांचे पालन करा असे बजावत असतो. येथेच त्याच्या धंद्याची मेख असते. वास्तवात पाहता याला योगाधिराज पातंजलीच्या सूत्रांचा आधार आहे. विभूतिपाद यामध्ये 16व्या सूत्रात योगाधिराज पातंजली सांगतात की परिणामत्रय संयमात अतीत अनागत ज्ञानम. धर्म, लक्षण, अवस्था या 3 परिणामांवर धारणा, ध्यान, समाधी या त्रयींचा संयम केला तर अतीतहून म्हणजे होऊन गेलेले भूतकालीन ज्ञान आणि अनागत म्हणजे पुढे घडणारे भविष्यकालीन ज्ञान होते. श्री योगदासांच्या पातंजल योगबोध या पुस्तकावरून. भूतकाळात होऊन गेलेले अचूक सांगणारे आजही भेटतात. त्यांना कर्णपिशाच्य असे म्हणतात. परंतु भविष्यकाळात काय होणार ते बिनचूक सांगणारे कोणीही भेटत नाहीत, कारण आजकालच्या युगात जेथे पातंजलींना मोडीत काढले आहे तेथे त्यांच्या सूत्राप्रमाणे आचरण करणारे भेटणे अशक्य आहे. तसेच त्यांची सूत्रे नुसती समजली तरी धन्यता मानावी. या युगात त्यांचे आचरण करणे ही फार महत् गोष्ट आहे. आजकाल असे भविष्य सांगणारे 50%च्या तत्वावर बोलत असतात. जे कोणी काही सांगतो ते घडण्याची आणि न घडण्याची अशी दोन्हीही शक्यता 50% असते.
घडले तर त्याचे भविष्य सत्य झाले आणि न घडले तर आपण त्याने दिलेल्या सूचनांच्या पालनात काहीतरी चूक केली. यास्तव अशा प्रकारे आपल्या ललाटी पाहून कोणी भविष्य सांगू लागला तर आपण सावध व्हावे हे उत्तम, ते विश्वसनीय नाही. दुसरा प्रकार हस्तरेखा पाहून सांगणाऱ्यांचा आहे. फार पूर्वी अनेकांनी अथक परिश्रम घेऊन अनेक जणांच्या हस्तरेखांचा आणि त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करून काही ठोकताळे बसविले आहेत. हातावर अमुक प्रकारे रेखा असेल तर आयुष्यात अमुक घडते, यावरून काही शास्त्र तयार केले गेले आहे. आता अशांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे हे सत्य आहे. काही जण खरोखरच अशा शास्त्राचा अभ्यास करून हस्तरेखा पाहून भविष्य सांगतात. तथापि आजकालच्या या युगात अशा प्रकारे प्रामाणिकपणे भविष्य सांगणारा भेटणे हे महादुर्लभ झालेले आहे. बहुतेक जण गिऱ्हाईकाला खुश करण्यासाठी चॉकलेटी गोड गोड भविष्य सांगतात आणि त्या मोबदल्यात पैसे उकळतात. जसजसे वय वाढत जाते तसतसा देहही वाढत जातो, बदलत जातो. काही वर्षानंतर उंची वाढणे थांबले तरी अन्य देहादी इंद्रियात बदल होत असतात. सांगायचा मुद्दा असा की याप्रमाणे हातावरील रेखाही बदलतात. यास्तव आज रेखा पाहून सांगितलेले भविष्य काही कालावधीनंतर आपोआपच असत्य ठरणार असते. कारण हातावरील रेखा बदलल्या मग भविष्य कसे सांगणार? आपल्याला ठराविक कालानंतर सारखे भविष्य पाहावे लागेल. मग अशा ठोकताळ्यावरून हस्तरेषा पाहून कसे कोणाचे भविष्य सांगणार, ते कितपत सत्य असणार? यास्तव अशा प्रकारे कोणी भविष्य सांगू लागल्यास त्यापासून सावध होणेच योग्य, ते विश्वसनीय नाही. तिसरा प्रकार जन्मपत्रिका पाहून भविष्य सांगणाऱ्यांचा आहे. भविष्यशास्त्रात असे गृहीत धरलेले आहे की ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळी सूर्यमालेत जी ग्रहस्थिती असते त्याप्रमाणे आपले आयुष्य जगले जाते. आपल्या जन्माच्या वेळी जे ग्रहमान असते त्याप्रमाणे आपले आयुष्य आपल्या नशिबी असते. यावरून अनेकांच्या आयुष्याचा अभ्यास करून त्यांच्या जन्मवेळेच्या सूर्यमालिकेतील ग्रहस्थितीचा अभ्यास करून असे शास्त्र तयार केले गेले. आपला जन्म होताना किती वाजले होते, आपली जन्मवेळ काय होती, त्यावरून त्यावेळची ग्रहस्थिती लक्षात घेऊन आपली कुंडली जन्मपत्रिका लिहिली जाते. त्यात अनेक प्रकारची माहिती असते. ही कुंडली पाहून त्यावरून त्यावेळी ग्रहमान काय कसे होते ते लक्षात घेऊन त्या शास्त्राप्रमाणे गणित मांडून आपल्या नशिबी काय आहे हे सांगितले जाते. याला जन्मपत्रिकेवरून भविष्य सांगणे असे म्हटले जाते. याचा महत्त्वाचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे जन्मपत्रिकेवरून भविष्य सांगण्यासाठी आपली जन्मवेळ अचूक माहिती असली पाहिजे. त्यात जरा जरी चूक झाली तरी ग्रहस्थिती बदलते आणि आपले भविष्य चुकीचे सांगितले जाते. अशा प्रकारे भविष्य सांगण्यात येथेच सर्व काही महा घोटाळा आहे. कारण आपली जन्मवेळ कोणीही अचूक सांगू शकत नाही, ते सर्वथैव अशक्य आहे. कारण आपला जन्म 3 वेळा होतो. यापैकी भविष्य सांगण्यासाठी कोणता जन्म गृहीत धरायचा? आपला पहिला जन्म आपल्या पित्यामध्ये होतो. पित्याकडून आपल्याला मातेच्या उदरी सोडण्यात येते. हा आपला दुसरा जन्म असतो. तेथून यथाकाळी आपण या जगात प्रवेश करतो, हा आपला तिसरा जन्म असतो. या 3ही वेळी आपला जन्म नेमका कधी झाला, त्यावेळी किती वाजले होते, हे कोणीही सांगू शकत नाही. खुद्द आपल्या जनकाला, पित्याला कधीही समजत नाही की त्याने आपल्याला मातेच्या उदरी केव्हा सोडले आहे. यामुळे आपल्या पहिल्या जन्माची वेळ समजणे अशक्य आहे. याचप्रमाणे कोणतीही स्त्री कधीही सांगू शकत नाही की ती नक्की केव्हा गर्भवती राहिली. तिची मासिक पाळी चुकली की तिला याची जाणीव होते. यामुळे आपल्या दुसऱ्या जन्माची वेळ समजणे अशक्य आहे. तिसऱ्या जन्माच्या वेळीही असेच आहे. काळ सतत वाहत आहे. याचप्रमाणे ग्रह क्षणोक्षणी सतत स्वतःसभोवती आणि सूर्यासभोवती फिरत आहेत. यामुळे 2 गोष्टी अशक्य आहेत. 1. मातेच्या उदरामधून आपण बाहेर येऊन आपला जन्म झाला त्यावेळी नक्की किती वाजले होते हे ठरविणे अशक्य आहे.
उदाहरणार्थ नदी वाहत आहे, यामुळे नदीच्या पाण्याचा अमुक थेंब अमुक वेळी अमुक ठिकाणी होता असे आपण म्हणू शकत नाही. हे सांगणे शक्य नाही. याचप्रमाणे आपली मातेच्या उदरामधून बाहेर येण्याची वेळ सांगणे अशक्य आहे. कारण नदीच्या पाण्याप्रमाणेच वेळ सतत वाहत असते. अमुक घटनेला अमुक वाजले होते असे ठरविणे शक्य नाही. यातच भर म्हणून मानवी चूक अशी असते की प्रत्येक प्रदेशी घड्याळाची वेळ ही एक व्यावहारिक तडजोड असते. उदाहरणार्थ भारतात एका विशिष्ट जागेची वेळ गृहीत धरून त्याप्रमाणे सर्व भारतात वेळ पाळली जाते असेच देशोदेशी असते. यामुळे सर्व जगात जी वेळ सांगितली जाते ती एक व्यावहारिक तडजोड असते, ती त्या जागेची अचूक वेळ नसते. तसेच कोणाचीही दोन घड्याळे कधीही एकच एक वेळ दाखवीत नाही, त्यात फरक असतो. थोडक्यात आपल्या जन्माची वेळ ठरविणे अशक्य आहे. 2. जसे नदीचे पाणी सतत वाहत असते त्याचप्रमाणे अंतराळात ग्रह सतत फिरत असतात. त्यांची स्थिती अमुक वेळी अमुकच होती असे ठरविणे शक्य नाही. हस्तरेखांप्रमाणेच ग्रहस्थितीवरून आपल्या भविष्याचे गणित मांडणे हा एक ठोक ताळा आहे. त्यात अचूकता मुळीच नाही, कारण प्रत्येकाचे संचित भिन्न असते. जगात एकाच वेळी एकाच क्षणी अनेक जण जन्माला येतात. याचा अर्थ भविष्यशास्त्राप्रमाणे त्या सर्वांची ग्रहस्थिती एकच असायला पाहिजे, म्हणजे या सर्वांचे भविष्य एकच असले पाहिजे. या सर्वांनी एकाच प्रकारे आयुष्य जगले पाहिजे. तथापि हे असे असणे अशक्य आहे. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे विभिन्न प्रकारे जगत असतो. अशा प्रकारे आपल्या जन्माची वेळ आणि त्यावेळची ग्रहस्थिती ठरविणे शक्य नाही. यामुळे आपला जन्म अमुकच वेळी झाला आणि त्यावेळी ग्रहस्थिती अमुकच होती असे ठामपणे कोणीही कधीही सांगू शकत नाही. याचा अर्थ पत्रिका पाहून भविष्य सांगणे शक्य नाही. यामुळे भविष्यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. अशा प्रकारे एकूणच भविष्य सांगणे शक्य नसल्यामुळे भविष्य जाणून घेण्यात वेळ व्यर्थ घालविण्यापेक्षा वर्तमानात आपल्याला नियतीकडून नैसर्गिकपणे काय प्राप्त आहे याचा विचार करून सद्य जीवन आनंदात जगत असणे, या विलोभनीय सृष्टीचा साक्षी राहून आस्वाद घेणे, आपल्या सहवासियांच्या सहजीवनाची गोडी चाखणे हेच उत्तम. या देहाचे आयुष्य काही वर्षापुरते मर्यादित आहे. त्यासाठी ब्रह्मांडातील एक छोटासा प्रदेश आपल्या वाट्याला आला आहे. त्यावरील काही अल्पजीव या जन्मापुरतेच सहकारी म्हणून मिळाले आहेत. तथापि जीवन अनंत आहे यास्तव या सर्वांसह देहधर्म पाळून त्या अनंताची सेवा करणे यातच परम आनंद आहे, तो घ्यावा. बोधकथा. नशीब, नियती, संचित, भोग, प्रारब्ध, दैव, भविष्य यासाठी एक बोधकथा आमच्या सासूबाई आमच्या सौभाग्यवतींना सांगत असत. काही विशेष असे बोलायचे असले की श्रीकृष्ण आणि अर्जुन नगराबाहेर फिरायला जात असत. असेच एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन नगराबाहेर फिरायला गेले होते. त्यांना वाटेत एक भिकारी भेटला आणि भिक्षेची याचना करू लागला. श्रीकृष्ण गालातल्या गालात हसत होता. अर्जुनाला त्याची दया आली आणि अर्जुनाने त्याला आपल्या महाली बोलावून घेऊन एक पिशवी भरून सुवर्ण मोहरा दिल्या. तो भिकारी सद्गतीत झाला आणि अर्जुनाच्या पाया पडला. 4 दिवसांनी श्रीकृष्ण अर्जुन पुन्हा असेच नगराबाहेर फिरायला गेले असताना त्यांना तोच भिकारी पुन्हा भीक मागताना दिसला. अर्जुनाने त्याला विचारले की बाबा, तुम्हाला मी पिशवी भरून सुवर्ण मोहरा दिल्या आणि तरीही पुन्हा तुम्ही भीक का मागत आहात? श्रीकृष्ण गालातल्या गालात हसत होता. त्यावर त्या भिकाऱ्याने सांगितले की आपल्याकडून येत असताना वाटेत नदी किनारी चोरांनी मला लुटले. अर्जुनाला फार वाईट वाटले. त्याने त्याला महाली बोलावून एक मौल्यवान मणी दिला आणि सांगितले की हा मणी कनवटीला लाव, म्हणजे चोर लुबाडणार नाही. उद्या कोणाला तरी बरोबर घेऊन सोनारदादांकडे जाऊन याबदली सुवर्ण मोहरा घेऊन ये आणि आनंदात राहा. भिकाऱ्याने साश्रू नयनाने अर्जुनाचे पाय धरले.
भिकारी सुरक्षितपणे घरी गेला त्यावेळी त्याची भार्या शेजारच्या गावी जत्रेत भीक मागायला गेली होती. त्याने तो मणी मडक्यात ठेवला. रात्री उशिरा त्याची भार्या आली. तिने आणलेली भीक खाऊन दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याची भार्या नेहमीप्रमाणे नदीवर आंघोळ करण्यासाठी आणि पाणी भरून आणण्यासाठी मडके घेऊन गेली आणि नेहमीप्रमाणे परत आली. ती आली तेव्हा तिच्या हातातील मडके पाहून त्या भिकाऱ्याला मण्याची आठवण झाली. त्याने भार्येला मण्याबद्दल सांगितले आणि मडक्यातील मणी कोठे आहे असे विचारले. ते ऐकून ती गोंधळली. पाहते तर मडक्यात मणी नव्हता. दोघांनीही कपाळाला हात लावला आणि हंबरडा फोडला. सुवर्णमोहरांप्रमाणेच मणीही नशिबाने हिरावून नेला होता. आठवडाभराने श्रीकृष्ण अर्जुन असेच फिरायला आले असताना त्यांना पुन्हा तो भिकारी भीक मागताना दिसला. त्याला पाहून अर्जुनाला तर फारच कुतूहल वाटले. अर्जुनाने त्या भिकाऱ्याला विचारल्यावर त्याने घडलेला वृत्तांत सांगितला. श्रीकृष्ण गालातल्या गालात हसत होता. आता मात्र त्याने याविषयी मौन सोडले. त्याने अर्जुनाला सांगितले की अर्जुना, याला आता फक्त 2 मुद्रा दे. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, याला पिशवीभर सुवर्णमोहरा, बहुमूल्य मणी देऊनही जे झाले नाही ते केवळ 2 मुद्रा देऊन कसे होईल. त्यावर श्रीकृष्णाचे स्मितहास्य पाहून अर्जुनाने त्याला 2 मुद्रा दिल्या. त्या भिकाऱ्यालाही आश्चर्य वाटले. 2 मुद्रा घेऊन काय करणार असा चेहरा करून तो पुढे चालू लागला. नदी किनारी आल्यावर त्याने पाहिले की तेथे 2 शिपाई मासे पकडत होते. ते पाहून भिकारी मनात म्हणाला, या 2 मुद्रा देऊन जे मिळतील ते मासे घेऊन घरी जावे आणि दोघांची थोडी तरी भूक भागवावी. त्या शिपायांनी त्या भिकाऱ्याला थोडे मासे दिले. त्यातील एक मासा तडफडत होता आणि पाहता पाहता त्याच्या तोंडामधून तो मणी बाहेर आला. ते पाहून अतिहर्ष झालेला तो भिकारी मोठ्यांदा म्हणाला, सापडला, सापडला, हाच तो. कर्मधर्म संयोगाने तेथून सुवर्णमोहरात चोरणारा चोर जात होता. त्या भिकाऱ्याचे ते बोल ऐकून आणि तेथे असलेल्या 2 शिपायांना पाहून तो चोर घाबरला. आता आपल्याला तुरुंगात जावे लागणार या विचाराने त्याने चटकन पुढे होऊन भिकाऱ्याला म्हटले की थांब, ओरडू नकोस, शिपायांना काही सांगू नकोस, माझ्या घरी चल, मी तुझ्या सुवर्णमोहरा तुला परत देतो. अशा प्रकारे भिकाऱ्याला 2 मुद्रांमुळे सुवर्णमोहरा आणि मणी असे दोन्हीही परत मिळवून दिले. याला संचित, नशीब, नियती, भोग, प्रारब्ध, दैव, भविष्य असे किंवा जे काही म्हणायचे ते म्हणा. कर्मगती अनाकलनीय आहे, हेच सत्य आहे. हरिओम.